पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 34 गावांच्या संदर्भात बैठक। पालिका आयुक्त विक्रम कुमारही बैठकीला उपस्थित राहणार। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसे नेते बाबू वागसकरांची भेट। पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर तांत्रिक कामासाठी आज मेगा ब्लॉक। पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यामधून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल दिवसभर राहणार बंद। पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर। पुणे विभागामधील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजीमध्ये रूपांतर करण्यात येणार। प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय। पुण्याच्या ससून रुग्णालयामधील तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा। सध्या एकही रुग्ण दाखल नाही। ऑगस्ट महिन्यामध्ये तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार। पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम। बालकांचं लसीकरण करून घेण्याचं आरोग्य यंत्रणेचं आवाहन। पुण्यामध्ये शुक्रवारी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद। एका दिवसामध्ये 19 चोरीचे गुन्हे दाखल, तर 2 महिन्यामध्ये 603 चोरीच्या घटनांची नोंद। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त। रुबी हॉल ते रामवाडी या नव्या मार्गिकेचं 6 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन।